संदेश करुणेची वाट. बुद्धांनी दाखवली मानवता वसार. नाही द्वेष, नाही हुकुमशाही, फक्त समतेची होती त्यांची कहाणी. असे करुणामय भगवान गौतम बुद्ध यांना मी त्रिवार अभिवादन करते. सगळ्यांसाठी शिक्षण व स्वातंत्र्य, बंधुता यांचा मार्ग दाखवला. अंधारातून प्रकाशाकडे नेले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी त्रिवार अभिवादन करते. त्रिरत्नाचा दीप पेटवणारे बौद्ध महासंघाचे संस्थापक ठरले. धम्म, समता, बंधुत्वाची शिकवण दिली असे उर्गेन संघरक्षितांनी नवीन दिशा जगाला मिळवून दिली. यांनाही मी त्रिवार अभिवादन करते. कुटुंबामध्ये जर आपण एकमेकांवर प्रेम केलं, आदर ठेवला आणि समजून घेतलं तर कोणतीही अडचण लहान वाटू लागते. याच विचारांना समर्पित असा हा कार्यक्रम आपण मोठे सरांना नमन करूया आणि सर्वांच्या सहभागाने हा कार्यक्रम मंगलमय करूया. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धम्मचारी विमल सिद्धी, धम्मचारिणी पद्ममणी मॅडम, धम्मचारी रत्नराज संदीप रक्षित सर आणि माझे सर्व टीचर आणि विद्यार्थी. आज आपण आपल्या संस्थेचे जे अध्यक्ष होते धम्मचारी दानवज्र सर, म्हणजे आपले मोठे सर, यांचा आज जन्मदिवस साजरा करीत आहोत. धम्मचारी दानवज्र सर जरी आपल्यामधून निघून गेले तरी त्यांचा कार्याचा सुगंध हा आजही आपल्या परिसरात दरवळत आहे. हा परिसर तुम्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटीने गजबजलेला आहे. हे सरांच्या पुण्यकर्माचेच फळ आहे. फूलों की तरह महकती थी उनकी बातें, फूलों की तरह महकती थी उनकी बातें, दिलों में आज भी गूंजते हैं उनके नगमे. जन्मदिन पर उनको सजदा है हमारा, वो रहे ना सही पर एहसास है सहारा, पर एहसास है सहारा. दानवज्र सर त्यांच्या शेवटच्या काळामध्ये नेहमी उर्गेन संरक्षित आपल्या स्कूलमध्ये यायचे आणि त्यांच्यासोबत नेहमी पद्ममणी मॅडम, विमुक्ती लहान होती ती सुद्धा येत होती. त्यांच्याबद्दल सांगताना एक मनातली गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांच्यामध्ये दूरदृष्टी आणि करखम, निर्णय क्षमता होती. आणि नेहमी सर मीटिंग सुद्धा घ्यायचे, टीचर्सच्या मीटिंगमध्ये असायचे आणि नेहमी ते विचारायचे काही शाळेसाठी गरज असेल तर सांगा मॅडम. शाळा सुरू झाली तेव्हापासून धम्मचारी दानवज्र सर, पद्ममणी मॅडम, संदीप रक्षित सर यांनी आधीपासून मी या शाळेत आहे आणि तेव्हापासून माझ्यावर त्या लोकांनी विश्वास ठेवला. त्याबद्दल मी त्या सर्वांचे खूप आभारी आहे. आम्ही चारुशिला मॅडम, सुनीता मॅडम, मी दीक्षा मॅडम यांनी सरांना बघितलेलं आहे आणि अनुभवलेलं सुद्धा आहे. आणि आताही आम्ही सरांना मिस करतो. विद्यार्थ्यांची कितीही शाळेमध्ये जर गर्दी असली तरी एक पोकळी जाणवते. शाळेच्या परिसरात काहीतरी अधुरं अधुरं वाटते. मोठे मॅडम जेव्हा शाळेत येत असतात त्याही सरांसारख्या तळमळीने लक्ष देतात. आणि मी पुढे मॅडमला अशी विनंती करते की यापुढेही आमच्या काही जर गरजा असेल तर त्यांनी मोठ्या सरांसारखंच आम्हाला त्यांचा वारसा जाणून असं विचारावं की तुम्हाला पण काही गरज आहे का मॅडम. मॅडम विचारतात पण त्यांचा वारसा हा आपल्याला पुढे चालवायचा आहे. सर असते तर म्हणाले असते, विद्यार्थ्यांनो शाळेतल्या बेंचवर बसून नुसते शहाणे तर व्हाल, शाळेच्या बेंचवर बसून तुम्ही शहाणे तर व्हाल, सोबतच एक माणूस सुद्धा व्हा, सोबतच एक जीवनात चांगले माणूस सुद्धा व्हा. दानवज्र सरांची बरीच स्वप्न होती. मला असं वाटते की ती सर्व स्वप्न प्रत्यक्षात उतरली पाहिजे. आजच्या काळानुसार अनुसरून विद्यार्थ्यांना सर्व सोयी सवलती, त्यांच्या तोडीचे शिक्षण आता मिळाले पाहिजे. आणि या दृष्टीने ही संस्था पुढे लक्ष देईल अशी मी आशा करते. मोठ्या सरांनी बँक काढली, शाळा काढल्या आणि हा विचार कोणी साधारण व्यक्ती करू शकत
बरेच व्यक्ती करते मी आयुष्यात असं बनेल तसं बनेल, पण नुसतं डोक्यात विचार आणून होत नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागते, निरीक्षण क्षमता असली पाहिजे. आणि सरांमध्ये ती होती. सर रेग्युलर मेडिटेशन पण करायचे आणि एखादा जर विचार त्यांच्या डोक्यात आला तर तो विचार कसा सक्सेसफुल करता येईल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे. मुलांनी शिक्षणात पुढे जावे, समाजात प्रेम, प्रामाणिकपणा, बंधुता वाढावी यासाठी ते प्रत्येक कामात मेहनत करत असे. म्हणूनच आता आपण ठरवूया की दानवजे सरांनी दाखवलेल्या मार्गाने आपण चालूया, त्यांचे स्वप्न पूर्ण करूया. आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना टीमवर्क करणे खूप गरजेचे आहे. सोबतच मला असेही वाटते की शाळेमध्ये लक्ष देण्यासाठी एखादी घरची व्यक्ती इथं पूर्ण काळ असावी, कारण शाळा ही फक्त सरांचे स्वप्न नव्हते, तर हे आमचेही स्वप्न आहे की शाळा ही एक या शाळेतले विद्यार्थी पुढे जाऊन चांगले असे चमकले पाहिजे आणि त्यासाठी पुरेपूर वेळ देणे गरजेचं आहे, मेहनत करणं गरजेचं आहे. स्कूल का सफर, दानवजे सरांसाठी 2 लाईन आहे. स्कूल का सफर मुकब्बल नहीं बिना आपके, स्कूल का सफर मुकब्बल नहीं बिना आपके, आज भी आके ढूंढिए साए आपके. जन्मदिन के इस मौके पर सर आपको याद करते हैं, इबादत में आपके लिए दुआएं करते हैं. शाळेसोबत आमचेही भावनिक नाते इथे जुळलेले आहेत आणि म्हणूनच आम्हा सर्वांना असं वाटते की आमच्या शाळेचे विद्यार्थी पुढे जाऊन एक चांगला व्यक्ती आणि सोबतच एक चांगला मोठ्या पदावर असणारे चांगला माणूस बनले पाहिजे. तरी शेवटी असेच म्हणेल की दानवजे सर हे एक व्यक्ती नव्हते तर एक प्रेरणा होते. त्यांचा विचार हे आपल्याला पुढे नेणारे इंधन आहे, म्हणून त्यांना कोटी कोटी प्रणाम. थँक्यू.